हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छान सुंदर असाल. तर आज माझी सुरुवात होते आहे किचनपासनं, म्हणजे डायरेक्टली भाजीच दाखवते मी तुम्हाला करताना. ही भाजी आहे वाटाणा आणि बटाटा मिक्स भाजी. वाटाणा बटाटा मी शिजवून घेतलेले आहे आणि थोडेसे मॅश केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये अगोदर कढाईमध्ये तेल तापत ठेवलं. तेलामध्ये मोहरी टाकली छान अशी आणि चेहरी अरे बोलताना मला काय होतंय ना, हिरा जिरा चेरी मोरी काय नाही समजत हा प्रकार कसा होतो. हेच तुम्हाला लेडीज तुम्हाला पण होतं काय असं कधी कधी बोलताना? तर आता आपण मोहरी टाकली. मोहरी कडकडल्यानंतर हा छान असा कांदा टाकला आहे. आता हा असा मस्त लालसर होऊ देणार आणि त्याच्यामध्ये जाणार आपले टमाटे राव, अगदी लाल लाल असेल. हेही मी चांगलं परतू देणार त्याच्यामध्ये, कारण टमाट्याचा जो आंबटपणा असतो तो चांगला परतवल्यानंतरच जातो. तर कांदा टमाटा छान परतवून झालेला आहे. आता याच्यात हिरवी मिरची, लसूण आणि आलाची पेस्ट जाणार. ही अगदी बारीक नाही केलेली आहे, थोडीशी जाडसर ठेवलेली आहे मी. आणि हा आता हिंग, हळद हे चांगलं मिक्स करून घेणार आता तेलामध्ये. आता याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे. टमाटा कांदा चांगलं परतले गेलेले आहे. हे थोडं व्हाईट ना, असं थोडंसं वाफेमुळे होतं आहे मोबाईलला, कारण एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात चमचा असं चाललं आहे ना. सध्या ट्रायपॉड वगैरे असं काहीच नाही आहे. तर हा आहे एव्हरेस्टचा मिक्स मसाला आणि आपला रेग्युलर काळा मसाला घरातला. ही आपली लाल तिखट, ही घरचीच बनवलेली आहे. घरची म्हणजे अगदी घरी नाही कुटलेली, गिरणीतनं करून आणलेली आहे ही लाल तिखट. आता संपतच आलेली होती, म्हटलं चला एवढी थोडीशी टाकूनच द्यावी, म्हणजे तेही रिकामं होईल आणि पुन्हा मला नवीन भरता येईल. आणि आता त्याच्यामध्ये हे जे आहे याचं वाटाणा आणि बटाट्याचं जे पाणी आहे तेच मी फोडणीला वापरणार आहे. आता ह्या पाण्यामध्ये छान हा सगळा मसाला छान असा शिजेल. कोणताही मसाला किंवा काळी भाजी वगैरे करायची राहिली ना, तर मसाला हा टाकल्यानंतर पूर्ण तेलामध्ये परतल्यानंतर थोडंसं तुम्ही वाटीभर पाणी टाका, तर बघा किती छान अशी तरंग येते. आता त्याच्यामध्ये मस्त चवीनुसार मीठ गेलेलं आहे आपलं. हे बघा साईडनं तेल सुटलं आहे आणि कढीपत्ता मी वरतून टाकला आहे, कारण मी विसरली होती तो खरं जर सांगायचं गेलं तर टाकायला. आणि आता हे पुन्हा त्यात पाणी जाणार. पूर्ण नाही टाकलं, थोडंसंच टाकलं आहे. हे थोड्या वेळ झाकण ठेवेल आणि अशी छान अशी तरंग आपली लालसर वरती येऊन लागेल. अजून तरंग नाही आली आहे तर अजून मी थोडा वेळ ठेवेल. हे बघा साईडला तेल सुटलं आहे. आता त्याच्यामध्ये हे सगळं जाणार. हे फक्त वाटाणा आणि बटाटा हेच मिक्स आहे. मला खूप दिवसाची ही भाजी करायची होती, कारण जो पांढरा व्हाईट वाटाणा असतो त्याची भाजी खूप छान लागते आणि त्याची डाळ केल्यानंतर ती डाळ म्हणूनही खूप छान लागते. वरणासारखी डाळ असते ती डाळ मी आईंच्या बहिणीच्या घरी खाल्लेली, वाटाण्याची डाळ. कोणी म्हणणारच नाही ही वाटाण्याची डाळ आहे, असं वाटेल की ही वरणाचीच डाळ आहे म्हणून. आता हिच्यामध्ये हे जे पाणी पूर्ण आहे हे पूर्ण जाणार, कारण त्याच पाण्यामध्ये मी वाटाणा शिजवलेला होता ना. कुकरमध्ये 2 शिट्ट्या लावून घेतल्या, तो इतक्यात लगेच शिजून गेला, कारण रात्री भिजत घातलेला होता तो वाटाणा. त्याच्यामुळे तो शिजायला खूप काही त्याने वेळ घेतला नाही. आणि ही अशी मस्त अशी भाजी तयार झाली. आता ही जोपर्यंत उकळेल 5-10 मिनटं उकळू द्यावी छान अशी. खूप नाही केली मी, कारण कोणी खातं कोणी नाही खात. आणि आमच्या ज्ञानदा आलेल्या आहेत घरी. बेबीताई आणि गुड्डीताई मळ्यामध्येच थांबलेल्या आहेत आणि ज्ञानदा बोलले की 1 दिवस मग मी घरी जाते म्हणून. तर ते बोलले इथे काही ऑनलाईन मिळेल की ऑर्डर आपल्याला? तर म्हटलं ठीक आहे. मी आर्याच्या पप्पांना बोलली की तुम्ही त्यांच्या मित्राला सांगितलं की
पिझ्झा मागवा म्हणून. तर आम्ही हा पिझ्झा ड्रीम पिझ्झा इथनं मागवलेला आहे. सटाण्यातलं ड्रीम पिझ्झा म्हणून शॉप आहे 60 फुटी रोडला. तर खूप खूप छान पिझ्झा त्यांनी दिलेला आम्हाला. तर इथे एक व्हेजी आणि एक पनीर पिझ्झा मागवलेला. तर मुलांना तो एवढा आवडला, एवढा की त्यांनी आनंद घेऊन खाल्ला. आणि हे आर्याने मस्त त्याच्यासोबत कोल्ड कॉफी केलेली, कारण कोल्ड कॉफी आम्हाला नाही मिळाली विकत कुठेच. तर आर्याने स्वतः इथे बनवलेली छान. आणि मस्त पोरं इथे आता पिझ्झा खात आहे. कैसन बा आवडले तुम्हाला? त्यांनी ना रिव्ह्यू द्यायला लावलाय. अरे कसं आहे, चांगला आहे. इथे मुलांना पिझ्झा खूप सारा आवडलेला आहे. आणि सायंकाळी आम्हाला जायचं होतं नाशिकला, न्याणाला बेबीताईंना आणि गुड्डीताईंना नाशिकला सोडवायला. तर आर्याचे पप्पा बोलले की चला आपण सगळेच जाऊया. तर त्याच्या अगोदर आमची स्कूल तर चालू झालेली आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर होमवर्क आमचा बाकी होता आणि नाशिकला जायचं म्हटल्यानंतर तर आम्ही इतकं फटकन होमवर्क करायला बसलो. नाहीतर इतर वेळेला आम्हाला एक पेज लिहायला 1 तास लागतो. अरे कर रायटिंग. पण आज सांगितलं कारण उद्या पण स्कूल आहे आणि सकाळी आल्यानंतर किंवा रात्री उशीर होणार यायच्या वेळेला. तर तो कोण होमवर्क करणार आणि पुन्हा इनकम्प्लिशन सगळं. तर त्याच्यामुळे तोही बसलेला आहे होमवर्कला. आणि हे बघा आता आम्ही निघालेलो आहोत नाशिकला. तर त्या अगोदर बेबीताई आणि गुड्डी त्यांना मळ्यातनं घेणार. तर असा हा होता आजचा माझा ब्लॉग. उद्या आम्ही नाशिकमध्ये काय करू काय नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तसं सांगेलच तुम्हाला. चला तर मग भेटूया अशाच छानशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.